मित्रांनो, आपण फर्स्ट इयर क्लिअर केलं. आता आपण सेकंड इयरला आलो. सेकंड इयरला आल्यानंतर तुम्हाला काही मी महत्त्वाचे ऍडवाइस देणार आहे 3 प्रकारच्या मुलांसाठी. काही मुलांना बॅकलॉग लागू शकतो फर्स्ट इयर नंतर, काही मुलं ऑल क्लिअर झाले पण ऍव्हरेज मार्क आहे, आणि काही मुलं फर्स्ट इयर नंतर टॉपर झाले. तो सेकंड इयरला आल्यानंतर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचे मी ऍडवाइस देतोय तिन्ही प्रकारच्या मुलांसाठी. पुढचे 2-3 मिनिटं इतकं महत्त्वाचे समजून घ्या. आता आपलं नवीन वर्ष सुरू होतंय, सो सुरुवातीलाच आपल्याला चांगला कान मंत्र भेटला ना, चांगली डायरेक्शन भेटली ना, आपलं पूर्ण वर्ष सिक्युअर होतं ना, आपण काहीतरी भारी करून जातो. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची सुरुवात छोटी असू शकते पण मोठी लेवल अचीव्ह होते. यासाठी लागतं तो प्रॉपर मार्गदर्शन, आणि तेच करतोय पर्पल हॅट. सो मित्रांनो, प्रोफेसर मंगेश खैरे तुमचा एक गाईड म्हणून तुम्हाला एक बेस्ट लेवलच्या गोष्टी मी सांगत असतो. फॉलो करा, नक्की काहीतरी भारी होणार आहे. मित्रांनो बघा, पहिल्यांदा आपण जाऊया बॅकलॉग मुलांवर. बॅकलॉग का लागला, पहिली तर त्यांनी गोष्ट समजून घ्यायची, घाबरायचं नाही. यस, काय होतं, घाबरायचं नाही. पहिल्या वर्षी तू अभ्यास केला पण तुझं बेसिक वगैरे डाऊन असल्यामुळे, खूप वीक असल्यामुळे तुला जमलं नाही, पण आता घाबरायचं नाही. आता डबल कामाला लागायचं, कारण आता तू आला आहे सेकंड इयरला. फर्स्ट इयर कॉमन होतं, सेकंड इयरला डिपार्टमेंट मध्ये आलो आहे, आणि डिपार्टमेंट मध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्यापासून स्किल सेट पाहिजे, चांगले मार्क पाहिजे, तर फायनल प्लेसमेंट होते. सो सिरियस व्हायचं. झालेल्या चुका, मागच्या वेळी काय चुकलं काय नाही, पेपर लिहिताना काय चुका झाल्या हे क्लिअर कर. वाटतंय निघेल तर रिव्हॅल्युएशनला टाक, पण त्या भरोशावर न बघता पुन्हा आत्मविश्वास ठेव. मागच्या प्रश्नपत्रिका बघ, अभ्यासाला काही विषय अवघड वाटत त्याचे क्लासेस बिसेस लावून टाक, किंवा कोर्सेस रेकॉर्डेड भेटतात ते घेऊन घे, पण अभ्यासाला लाग आणि कामाला लाग. या वर्षी तू या सेमला बॅकलॉग क्लिअर करून या सेमिस्टरला थर्ड सेमला ऑल क्लिअर झालाच पाहिजे. या एनर्जीने काम कर. क्लिअर आहे, पहिल्यापासून सुरुवात कर. बॅकलॉग रेग्युलर दोन्ही सोबत चालू द्यायचे. आता सेकंड आला ऍव्हरेज मार्क, तो ऑल क्लिअर झालाय पण सीजीपी आलाय 5.6.7 ओके 7.5 या रेंज मध्ये, त्याच्यावर नाही गेला, किंवा 8 पर्यंत जाय, 8च्या वर पण नाही गेला. या मुलाने घाबरून जायचं नाही. आता लक्षात ठेवायचं, मी पहिल्या वर्षी माझं बेसिक क्लिअर झालं, आता मला जायचंय टॉपर लेवल. बेसिक पहिल्या वर्षी तू शिकला ना, क्लिअर केलं, तुला इंजिनिअरिंग समजली, पण आता टॉपर व्हायचंय. या पोरांना आधीच टॉपर झाले कारण त्यांना इंजिनिअरिंग आधीच समजून गेली, तुला आत्ता समजली. पण तू असं करू शकतो की यांना रिप्लेस करू शकतो. आत्तापासून कामाला लाग, आत्तापासून एक टाइम टेबल बनव. मला टॉपर व्हायचं नाही, दररोज ऍटलीस्ट 4 ते 5 तास मला कॉलेज व्यतिरिक्त अभ्यास करायचा आहे, क्लासेस व्यतिरिक्त अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर दररोज अभ्यास करायचं, चांगली शिस्त लावायची, व्यायाम करायचं, स्वतःला डेव्हलप करायचे, मागचे पेपर बघायचे, टॉपर पोरांना भेटायचं, सिनियरला भेटायचं, टीचरशी चांगले कॉन्टॅक्ट करायचे. सो तुला भरपूर काम करायचंय, कारण ऍव्हरेज बॅकलॉग टू ऍव्हरेज पर्यंत येणं सोपं आहे, पण ऍव्हरेज टू टॉपर पर्यंत जाणं टफ आहे. याच्यासाठी पहिल्यापासून सुरुवात कर, शेड्यूल बनव आणि कामाला लाग. तू ती गोष्ट आरामात अचीव करू शकतो. डाऊट आले, पर्पल हॅट आहे तुझ्यासोबत. आणि पुढच्या आहे टॉपर पोरं. मित्रांनो, टॉपर आहात पण टॉपर पद बायलक फर्स्ट इयरला भेटून जातं. कितीतरी पोरांना मी असे बघितले, सेकंड इयर पासून ते टॉपर नंतर खाली निघून जातात. काही काही ड्रॉपर होता, काय ऍव्हरेज टॉपर टू डायरेक्ट ऍव्हरेज बनून जातं, ऍव्हरेज वाले टॉपर बघतात. त्यामुळे तुला टॉपर आहे ना, तू आता जर 9 पर्यंत आहे, 9.5 पर्यंत, 10 पर्यंत आहे, तुला ते टिकून ठेवायचंय. आता नुसतं टॉपरच नाही बनायचं, तर तुला नेक्स्ट लेवल, तुला लीडर बनायचंय, तुला स्किल सेट वाढवायचे, तुला आत्तापासूनच लिंक्डइन प्रोफाईल तयार करायचंय, कारण तू डिपार्टमेंट मध्ये आलाय. तुला फायनल इयरला प्लेसमेंट ना घेता थर्ड इयरच्या सेकंड सेमलाच घ्यायची. या लेवलला स्वतःला स्किल करायचं, स्वतः कॉन्टॅक्ट वाढवायचे, यस कम्युनिकेशन वाढवायचं, सॉफ्ट स्किल वाढवायचे, आणि तुझे ऍव्हरेज मार्क जे तुझे टॉपर स्किल आहे ते टिकून ठेवायचे. कारण तुझी कंडिशन खराब आहे, कारण तू टॉपर वरून जर खाली आला, 2-3 नंबरला आला, तर सगळ्यात जास्त अपमान तुझा होतो. त्यामुळे तुला टॉपर आणि टॉपरच राहायचे. लक्षात कळालं तुला. क्लास टॉपर असेल कॉलेजला जायचंय, कॉलेज टॉपर असेल युनिव्हर्सिटी टॉप करायचंय, युनिव्हर्सिटी टॉपर असतील तर गोल्ड मेडलिस्ट व्हायचं. त्या लेवल मेंटेन करायचे आणि अदर स्किल शिकायचे. सो या वेळी आपल्याला तिघाही मुलांनी पहिल्यापासून सुरुवात करायची. डाऊट आले, पर्पल हॅट आहे, आम्हाला लिहायचं, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला भारी बनवण्यासाठी, बेस्ट इंजिनिअर करण्यासाठी आम्ही वर्कआउट करतोय. यस. आणि सेकंड इयर मध्ये फायनली कन्क्लुजन काय की आत्ता आपण आलोय सगळ्या गोष्टी मागे. काय सांगायचंय की आत्ता आपण आलोय, आत्तापासून आम्ही आहोत तुम्हाला भारी बनवण्यासाठी. मागच्या 1.5-2 वर्षापासून कंटिन्युअस कोरोना टॉपर बनवतोय, स्किल सेट शिकवतोय, इंजिनिअरिंग सोपी करतोय, इथून पुढे करणार आहे. तो पहिलं कन्क्लुजन. आम्हाला सबस्क्राईब करा, कनेक्टेड राहा, डाऊट आले लिहा. सेकंड, तुम्ही आता डिपार्टमेंट मध्ये आले, डिपार्टमेंट मध्ये हलगर्जीपणा चालत नाही, तर पुढे प्लेसमेंटला आपल्या करिअरला प्रॉब्लेम होतो. डिपार्टमेंट मध्ये सिरियसली अभ्यास
अभ्यास करायचा आहे. आणि थर्ड, जे येत नाही ते शिकून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला अभ्यास पण करायचा आहे, आपल्याला CGPA मेंटेन करायचं, बरोबर, आपल्याला स्किल सेट पण शिकायचे आणि आपल्याला स्वतःला भारी बनवायचं, कम्युनिकेशन स्किल सेट सगळं शिकायचंय. आणि फोर्थ, आपल्याला एक बेस्ट इंजिनियर बनून आपल्याला इंजिनिअरिंग एन्जॉयमेंट पण करायची. चारही गोष्टी या फायनली तुला करायच्या आहे. यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता की आत्तापासून कामाला लाग. बाकी मागं गेलं ते सोडून द्यायचं, आत्तापासून कामाला लागायचं. बाकी पर्पल ॲट आहेच. बाकी इंजिनिअरिंग सोपी करायची, आत्तापासून अभ्यास करायचा. तो स्टडीसाठी आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन बेस्ट आहे. डाउनलोड कर, सबस्क्राईब कर, अभ्यासाला लाग. सगळे तुझे महत्वाचे विषयाचे रेकॉर्डेड कोर्सेस विथ सॉल्व पेपर, नोट्स, IMP क्वेश्चन सगळं कोर्सेसमध्ये अवेलेबल आहे. घेऊन घे, कामाला लाग आणि टॉप कर. हे मेंटेन करायचं आणि यांना इथे यायचंय. क्लिअर? थँक्यू.